आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप झाला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मोहन फकीरा सरोदे पोलीस इन्स्पेक्टर ट्रेनिंग सेंटर धुळे, संस्थेच्या वैशालीताई वाघ, पिंपळगावच्या सरपंच श्रीमती ज्योती सुनील पवार, उपसरपंच श्रीकांत उषा नाना पवार, ग्रामसेवक विवेक अहिरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किरण कुलकर्णी, शिक्षक सुनील पवार, सामाजिक कार्यकर्ते किरण पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीस होते। या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व परिसर स्वच्छ करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी बोलताना माननीय श्री मोहन फकीरा सरोदे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ सामाजिक कार्यापुरती मर्यादित नसून ती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची प्रभावी आहे। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद व्याळीस म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातील वास्तव परिस्थितीची जाणीव होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शीतल शेवाळे यांनी केले। प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अंबादास एन पाचंगे यांनी केले, तर आभार प्राध्यापक कामेश गायकवाड यांनी मानलेत। कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र। मला तुम्ही 7 दिवस काय केलं आणि आमच्या गावात काय, मलाही खूप भीती होती की गावाचं सहकार्य, गावात काही लोकांचं डिस्टर्ब, माझ्या मुली पण आहेत,